कामं तर करायची आहेत, ती कामं तर काय तुमच्याकडून सुटणार नाही, पण ती तुम्ही कामं कशी करता, किती वेळ करता, ओके, त्यामध्ये तुम्ही ब्रेक घेता की नाही, ओके, आणि डेली कामं नसताना तुम्ही एक्सरसाइज करता की नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे सगळ्यात सुरुवात होते लोकांच्या बसण्यापासून. ओके, सो पोश्चर जो आहे तो हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, सो आता काय कम्प्युटर आहे, सगळे डेस्कटॉप आहे, लॅपटॉप आहे, सो त्यामुळे सगळ्यांचं कॉमन पोश्चर हा असाच असतो. जरी ते कॉन्शियसली विचार करतात आणि मग नंतर हळूहळू थोडेसे असेच व्हायला लागतात. सो दिस इज व्हेरी बॅड पोश्चर, ज्यामध्ये तुमची मान पण खाली वाकली गेलेली आहे, पाठीला सुद्धा पोक आलेला आहे, बाक आलेला आहे. ओके, सो स्लोली कंटिन्युअस अशाच पोझिशनमध्ये तुम्ही बसून तुमच्या डेफिनेटली स्पाईनला प्रॉब्लेम होणार आहे. प्रेशर, इंट्राडिस्कल प्रेशर वाढून हळूहळू स्पॉन्डिलिसिसमध्ये तो कन्वर्ट होणार आहे. फक्त एवढंच आहे की तो ड्युरेशन किती आहे, जेवढं जास्त वेळ तुम्ही ते तशा पद्धतीत बसणार तेवढा तो लवकर फास्ट होणार आहे. म्हणून आजकाल कॉर्पोरेट लोकांना, जे मी बोलत होतो की आधी 40-45च्या नंतर आधी लोक असे कंटिन्युअस बसायचे नाही, जरी असले तरी सुद्धा त्यांचे काही ना काही फिजिकल वर्कआउट हेल्थसाठी काही ना काही असायचे. ओके, सो हे अवॉइड करण्यासाठी काय आहे, सो आयडियल पोश्चर मी सांगतो कसं आहे. ओके, सो इट इज 90-90. सो यू शुड ऑलवेज हॅव 90 डिग्री. युअर back and your hips should be 90 degree. Your hand should be 90 degree. Okay, so your desktop should be at your eye level. Okay, म्हणजे तुम्हाला वाकायची गरज नाही पाहिजे. सो आता सपोज इथे कीपॅड आहे, ओके, माझे हात हे असे येतील, ओके, आणि आय लेवलला तुमचा स्क्रीन डेस्कटॉप असलं पाहिजे. सो इन केस आता लॅपटॉप आहे समजा, ओके, सो आता लॅपटॉप या लेवलला घेतला, ओके, आय लेवलला आणण्यासाठी तर तुम्ही असे तर करू शकत नाही. सो त्यासाठी काय करायचं, एक सेपरेट वायरलेस किंवा विथ वायर एक कीपॅड वेगळा घ्यायचा, तो लॅपटॉपला कनेक्ट ठेवायचा, एक लॅपटॉपचा स्टँड घ्यायचा, अशा पद्धतीने अरेंज करायची की त्याची स्क्रीन तुमच्या आय लेवलला झाली पाहिजे. हा पहिला मुद्दा. आणि हे तुम्हाला कॉन्शियसली स्वतःला ट्रेन करणं गरजेचं आहे, कारण की तुम्हाला अशी सवय लागलेली असते नुसतं वाकून बसण्याची. सो हळूहळू तुम्हाला ते ट्रेन करणं गरजेचं आहे, आणि एकदा तुम्ही ट्रेन केलं की मग ऑटोमॅटिक सवय होते. दुसरं, कंटिन्युअस पाऊण तासाच्या वर, 1 तासाच्या वर बसायचं नाही, मॅक्झिमम 45 मिनिट्स. ओके, एक 45 मिनिटं झाली, ओके, थोडंसं उठायचं, फ्रेश व्हायचं, पाणी प्या किंवा स्ट्रेचिंग करा, ओके, ह्या गोष्टी करायच्या. ते झाल्यानंतर बसायचं. कंटिन्युअस बसायचंच नाही. जेवढा वेळ तुम्ही जास्त वेळ कंटिन्युअस बसणार, ओके, तेवढा त्याच्यावर तो प्रेशर वाढत जाणार, हे जे काही स्पॉन्डिलिसिसचे त्रास आहे ते वाढत जाणार. तिसरी एक इम्पॉर्टंट गोष्ट, बाय हुक और क्रूक तुम्हाला वेळ असो नसो वेळ स्वतःसाठी काढायचा. सिंपल एक्सरसाइज, आपल्याला शाळेत जे कवायत जरी शिकवलेले ते जरी तुम्ही केले, ओके, हार्डली 5 ते 10 मिनिटं लागतात. ओके, आणि 5 ते 10 मिनिटं आपल्या शरीरासाठी तर आपण काढू शकतो. ओके, सकाळी उठायचं, मानेपासून पायापर्यंत स्ट्रेचिंग चालू करायची. तेवढं जरी केलं तरी सुद्धा मोर दॅन सफिशियंट आहे. ओके, पण त्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही कसं आंघोळीला विसरत नाही, ब्रश करायला विसरत नाही, तसं तो डेली रुटीन तुमच्या लाईफचा झाला पाहिजे. आणि हे सगळं केलं तर डेफिनेटली तुम्हाला वाटत नाही तुम्हाला डॉक्टरांची गरज लागेल.